नमस्कार. सगळ्यांचं द रेसिपी इंजिनमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि साधी सोपी अशी कोथिंबीरची वडी. तर त्यासाठी मी कोथिंबीरची पहिली पानं काढून स्वच्छ धुवून सुकवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली. वडी खुसखुशीत होण्यासाठी आणि खमंग होण्यासाठी मी पांढरे तीळ घातलेले आहेत. हळद घातले आणि बेताने तिखट घातले, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं. मीठ घातले आणि वडी खुसखुशीत व्हायला म्हणजे कुरकुरीतपणा त्याच्यामध्ये यायला तांदळाचं पीठ घातलं आणि बेसन घातले. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं. पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण कोथिंबीरची पानं असल्यामुळे त्याला पाणी आपोआप सुटतं ते. आता हे मी व्यवस्थित एकजीव करून घेते. पाणी न घालता बघा ते पीठ त्याच्यात मळलं गेलेलं आहे आणि पीठ हळूहळू टाकायचं जसे लागेल तसं, पण माझं याच्यामध्ये व्यवस्थित झालेलं आहे. आता मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर आता ते गरम झाले. मी आता तोपर्यंत चाळणीला तेल लावत आहे. तर माझ्याकडे ही आहे म्हणून मी ही घेतली. तुमच्याकडे वेगळी असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता. आता ह्या पिठाला वरून थोडंसं तेल लावलं म्हणजे ते गोळा करताना हाताला चिकटत नाही. आता काही लोक ताटाला थापूनसुद्धा करतात, ते सुद्धा चांगलं, आणि हे असं केलं तरीसुद्धा व्यवस्थित. प्रमाण इकडचं तिकडचं झालं साहित्यांचं की आपले गोळे व्यवस्थित होत नाहीत. आता तेल लावून बघा कसं झालेले आहेत ते व्यवस्थित गोळे असे. आता मी हे 3-4 गोळे करून घेते आणि त्या चाळणीमध्ये ठेवून जे आपण पाणी तापायला ठेवलंय त्याच्यामध्ये ते ठेवायचं. तर आता बघते पाण्याला उकळी पण आले मस्त. तर आता त्याच्यामध्ये मी हे वडीचे गोळे ठेवलेले आहेत. 10 मिनिटानंतर वडी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. गरम असताना कट करायचं नाही. 10 ते 15 मिनटं गार झाल्याच्या नंतर ते कट करायला घ्यायचं, अन्यथा वडी तुटते, कुस्कुर होतो तिचा. तर बघा 10 मिनिटांनी वडी व्यवस्थित निघाले आणि चाकू घेताना पूर्ण धारदार असा चाकू घ्यायचा. कट करायला सोपं जातं, नाहीतर त्याचे तुकडे होतात. आता ही बघा कशी मस्त जाळीदार वडी तयार झालेली आहे. एकदम हलकी, आणि तुकडे एकदम बारीक करायचे, नाहीतर आतमध्ये ती कच्ची राहते तळताना. असे मी छोटे छोटे तुकडे करून घेते. अगदी आपलं थोडंसं 1 सेंटीमीटर एवढं कट केलेलं आहे. आता मी गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे. तेलसुद्धा जास्त तापवायचं नाही, नाहीतर वड्या असं जळपट पद्धतीने लागतात, वास येतो थोडा जळलेल्याचा आणि आतून नरम असतात. तेल मीडियम तापल्यावरच मी त्या टाकलेत. आता बघा वड्या मस्त खुसखुशीत झालेत. 5 ते 7 मिनिटात लगेच त्याला बाहेर काढायचं. आता मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत, खमंग आणि खुसखुशीत. बघा दिसायला पण खूप मस्त दिसतात. आता टोमॅटो सॉससोबत आपण त्या खाऊ शकतो.